नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला ॲग्रोस्टार ॲग्री डॉक्टर अतुल टेमगिरे. शेतकरी बंधूंनो, आपण फळभाज्या पीक असेल किंवा फळ पीक असेल याच्याविषयी बरेचसे व्हिडिओ जे आहे ते आपल्या ॲग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनलवर पाहिले आहेत. परंतु आपण आज एक वेगळ्या पिकाविषयी या ठिकाणी माहिती घेणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला तेजस कोल्हे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. शेतकरी बंधूंनो, आपण आज झेंडू हे पीक आहे जे महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचं पीक मानलं जातं. ते अशा कारणाने की झेंडूची जी लागवड आहे ती आपण वर्षभर करू शकतो, परंतु त्याचा योग्य हंगाम जो आहे तो जर आपण योग्य पद्धतीने जर केला तर त्या याच्यामध्ये चांगलं उत्पादन घेण्याची क्षमता जी आहे ती झेंडू पिकामध्ये आहे. तर शेतकरी बंधूंनो, तेजस सरांकडून आपण बरेचसे फळपीक असेल किंवा फळभाज्या पीक असेल याच्याविषयी बरंचसं मार्गदर्शन मागील व्हिडिओमधून घेतलं होतं. परंतु फुलशेतीमधलं पहिलंच पीक जे आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कशन करणार आहे. तर तेजस सर, झेंडू पिकामध्ये जसं आपण बघितलं, जर आपल्याला चांगलं उत्पादन जर घ्यायचं असेल तर आपल्याला काही हंगाम जे आहेत बरोबर ते खूप महत्वाचे आहेत आणि त्या हंगामानुसार आपल्याला लागवड नियोजन करणं गरजेचं आहे. तर आपण वर्षभरामध्ये जे विविध सण येत असतात तर त्याच्यामध्ये आपण जर चांगलं मार्केट आपल्याला जर सापडायचं असेल तर झेंडू पिकाची लागवड कधी करणं योग्य आहे? आता याच्यामध्ये कसं आहे, सर्वदूर महाराष्ट्रभर जरी म्हणलं तरी झेंडूची लागवड होते. आपला जो पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे तर तिथं पाण्याची फारशी चिंता नाही, त्यामुळे तिथं शक्यतो उन्हाळ्यातला हंगाम घेतला जातो. जर तुम्ही मराठवाडा विदर्भ या भागामध्ये गेले तर तिथं तुम्हाला शक्यतो तरी जून जुलै किंवा काय आपण ज्याला म्हणतो खरीप आणि रब्बी या दरम्यानच लागवडीची मर्यादा असते, कारण तिथं पाण्याचं थोडंसं समस्या आहे. आता हा झाला एक भाग. दुसरा भाग, झेंडूची लागवड करत असताना प्रत्येक शेतकऱ्याचं धोरण हे फक्त फुल विक्री हे नसतं. तर बऱ्याच वेळेला असंही आढळलंय की झेंडूचा उपयोग काही शेतकरी ट्रॅप क्रॉप म्हणून करतात, काही शेतकरी पीक फेरपालट या अनुषंगाने करतात, काही शेतकरी याचा उपयोग फक्त त्यांच्या जे काही म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर टोमॅटो उत्पादक शेतकरी जर आपण पश्चिम महाराष्ट्रातले पाहिले तर त्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना सतत त्या शेतामध्ये टोमॅटो घेऊन घेऊन जमिनीत निमॅटोडची समस्या येते किंवा जमिनीचा कस कमी होतो. मग पीक फेरपालट म्हणून काय, तर ते झेंडू सारख्या पिकाचा तिथं वापर करतात. मग त्यांचा उद्देश उत्पन्न हा बिलकुलही नसतो, परंतु एक आहे की बाजारपेठेत चांगला भाव राहिला तर ते नक्कीच विकतील, 2 रुपये त्याच्यातून नफाही करतील. आणि जर बाजारभाव नसला तरी ते फारसे त्याच्याविषयी चिंता करत नाही. पण जे शेतकरी एक बाजारपेठ टार्गेट ठेवूनच करतात, म्हणजे तुम्ही जर साताऱ्याचा पूर्वेकडचा भाग असेल, मराठवाडा आणि मराठवाड्याचा पूर्व पश्चिम दोन्ही आणि विदर्भातला पश्चिमेकडचा भाग असेल किंवा खानदेशचा काही भाग असेल, इथं टार्गेट ठेवलं जातं की आपल्याला या बाजारपेठेमध्ये या वेळेला आपली फुलं घेऊन जायचं. मग त्या अनुषंगाने आपल्याला लागवडीचा विचार करणं गरजेचं आहे. आता जर वर्षभराच्या सुरुवातीपासून जर विचार केला, म्हणजे आपल्या शेतीच्या अनुषंगाने जे पहिला शेतीमधला जो टप्पा येतो तर तो खरीप हंगामातला. मग आपल्याला फुलं कधी पाहिजेत, तर साधारणपणे जर आपल्याला गणपतीमध्ये फुले पाहिजे तर मग आपल्याला आषाढी वारी ज्यावेळेस असते त्या दरम्यान आपल्याला रोपं लागवड तर ती आपल्याला केली पाहिजे. जर आपल्याला गणपती सोडून नवरात्रामध्ये जायचे तर नवरात्रासाठी आपल्याला जे नियोजन आहे तर ते साधारणपणे नागपंचमीच्या आसपास केलं पाहिजे. जर आपल्याला दसऱ्याच्या वेळेला फुलांची गरज आहे किंवा त्या बाजारपेठेला आपल्याला लक्ष करायचे तर रक्षाबंधनच्या आसपास किंवा नारळी पौर्णिमा जी म्हणतो तर त्यावेळेस आपल्याला त्याची पुनर्लागवड रोपांची करणं गरजेचं आहे. त्यानंतरचा अजून हंगाम जे तर मग दिवाळीच्या वेळेस सगळ्यात मोठा कालावधी येतो दिवाळीच्या वेळेचा. दिवाळीच्या वेळेस जी लागवड म्हणजे आपण जे फुलांचं टार्गेट ठेवलंय बाजारपेठेत आपल्याला दिवाळीला पोहोचायचंय तर मग आपल्याला बैलपोळा जो श्रावणी पोळा असतो त्याच्या आसपास लागवड केली पाहिजे. आणि एक हे सगळे झाले हे पश्चिम महाराष्ट्र व्यतिरिक्त सगळ्या लोकांसाठी हे हंगाम सोयीचे आहेत, कारण का या दरम्यान पाण्याची व्यवस्था असते. आता याच्यात अडचण काय होती की जर पाऊस मर्यादित पडला, म्हणजे काय म्हणतो ना आपल्याला गरजेनुसार पाऊस पडला तर कदाचित मंदीची शक्यता असते. म्हणजे गेल्या 2 वर्षापूर्वी आपण जे परिस्थिती पाहिली की मर्यादित पाऊस होता त्यामुळे कोणाची फुलं खराब झाली नाही किंवा प्लॉट खराब झाले नाही. जर पाऊस जास्त पडला तर जे काही समस्या बुरशीजन्य असतील किंवा इतर काही समस्या असतील त्या वाढल्या, मग प्लॉट खराब व्हायला चालू होतात. मग ज्यांचे प्लॉट वाचले त्यांचे पैसे चांगले बनले. जर समजा पाऊस अतिवृष्टी झाली तर काहींचे प्लॉट खराब होतात, ज्या विभागातले प्लॉट खराब होतील दुसऱ्या विभागातल्या लोकांना पैसे झाले. मग हा जो कालावधी आपण आतापर्यंत पाहिला तर त्यांची जी काही शक्यता आहे तर ती किती लोकांचे किती प्लॉट सक्सेस होतात त्याच्यावर अवलंबून आहे. दुसरी जी उर्वरित लोकांसाठी ज्यांच्याकडे पाण्याची चांगली व्यवस्था आहे त्यांनी जर महाशिवरात्रीच्या आसपास लागवड केली तर पुनर्लागवड महाशिवरात्रीच्या वेळेसच्या पुनर्लागवडीतून काय साध्य होईल तर आपल्याला बरेचसे सण सापडतील. त्याच्यातला पहिला सण गुढीपाडवा असेल किंवा आपले अक्षय तृतीया असेल, हे मोठे सण आहेत. त्याच्या खालोखाल काय तर मग रामनवमी असते
किंवा हनुमान जयंती असते आणि लग्न सीजन त्याच दरम्यान चालू असतो, तर तेही आपल्याला सापडतं. मग आपल्याला हे टप्पे ठरवायला लागतील, ज्यानुसार आपल्याला बाजारपेठ टार्गेट करायची त्यानुसार आपल्याला या हंगामामध्ये जर पुनर्लागवड करता आली तर निश्चितच आपण त्याच्यातून नफा कमवू शकतो. परंतु परत तेच आहे की पुरवठा किती होतोय त्यावर तुमच्या भाव मार्केटचा ठरलेला. जर पुरवठा जास्त झाला तर अशा परिस्थितीमध्ये भाव होत नाही. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना हाही अनुभव आहे की नवरात्र सुरू झाल्यानंतर खूप चांगले भाव आहे आणि दसऱ्याच्या दिवशीच भाव पडलेले आहेत. अशी पण परिस्थिती आहे. कारण का तर पुरवठा तेवढा झालेला असतो. यावर्षी बऱ्याच ठिकाणी मे महिन्यात जून महिन्यातच पावसाने बरेचसे प्लॉट खराब झाले, तर मग त्यांची परिस्थिती कदाचित येत्या कालावधीमध्ये चांगली राहील. पण इथून पुढे जर पाऊस सुरळीत पडला, चांगला पडला किंवा काय म्हणतो ना आपण त्याला प्रमाणात पडला, तर मग त्यापासून पुढचे जे प्लॉट आहेत ते खूप चांगले येतील आणि जास्त प्लॉट चांगले आले तर कदाचित मंदी बाजारामध्ये सापडू शकते. तर अशा पद्धतीने हे चित्र एकंदरीत दिसतं, जे की पूर्णतः बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करून लागवड केली त्यांच्या बाबतीत. आता ज्यांना आंतरपीक करायचे, म्हणजे आपण जर उदाहरण घेतलं तर डाळिंब सारख्या पिकामध्ये आंतरपीक सर्रास झेंडूचा वापर केला जातो. वारंवार मी सांगतोय की जो विषय आपला चाललाय की आंतरपीक म्हणून किंवा पीक फेरपालट म्हणून झेंडूचा समावेश करतात लोक, पण तो उद्देश त्यांचा निमॅटोड कंट्रोलसाठी असतो. पण खरं यामागचं तथ्य असं आहे की झेंडूच्या सगळ्याच प्रजाती, म्हणजे एका पिकामध्ये भरपूर साऱ्या प्रजाती असतात, त्या सगळ्याच प्रजाती निमॅटोडवर काम करतात असं नाही. ठराविक प्रजाती, आणि खास करून सांगायचं झालं तर तो देशी प्रकार आहे, तर तो त्याला आपण म्हणजे आपल्या भागामध्ये त्याला जेजुरी गोंडा म्हणतात. आणि तो जो प्रकार आहे तर तो त्या प्रकारात ती जी काही प्रजाती आहे तर तेच फक्त निमॅटोडसाठी फारशी प्रभावी आहे, बाकीच्या प्रजाती इतक्या प्रभावी नाहीत. आता दुसरा भाग, काहीच्यानी निमॅटोड खरंच कंट्रोल होतो का, तर झेंडूनी निमॅटोड कंट्रोल होतच नाही. झेंडूमुळे निमॅटोड दाबला जातो, ज्याला आपण सप्रेस करणे म्हणतो, किंवा त्याच्यावर काय म्हणतो ना दबाव टाकून त्याचं जे काही प्रमाण आहे ते कमी, किंवा त्याचा जो प्रादुर्भाव होणार आहे पुढच्या पिकाला तो कमी करण्याचं, म्हणजे त्याची तीव्रता कमी करण्याचं काम झेंडू करू शकतो. कारण झेंडूच्या पिकाच्या मुळांमधून जे काही ऍसिड स्रवले जातात, वेगवेगळ्या गोष्टी स्रवल्या जातात, त्या निमॅटोडला वाढीसाठी पोषक नसतात. मग तेवढ्या पुरता आपण त्याचा विचार करू शकतो. आता दुसरा याच्यातला दृष्टिकोन, जर निमॅटोडच्या नियंत्रणासाठी किंवा निमॅटोड थांबवण्यासाठी जर झेंडूचा वापर आपण करतोय, तर ही पण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे का हे कधी शक्य आहे, तर झेंडूच्या पुनर्लागवडीनंतर शक्य नाहीये. ज्यावेळी झेंडूला चांगली फुलं येतात त्याच वेळेला त्याची मुळं चांगली वाढलेली असतील, म्हणजे थोडक्यात काय, तर त्या झेंडू पिकाचं झाडाची योग्य वाढ झालेली, ज्याला आपण उत्पादन देण्यालायक वाढ झाली, तेवढी वाढ झाल्यानंतरच तुमच्या पिकाच्या मुळांची संख्या चांगली असेल आणि त्या मुळातून जे काही सिक्रेशन होणार किंवा स्रवले जाणारे जे काही वेगवेगळे ऍसिड आहेत तर ते त्यावेळेस चांगले असणार आहे, मग त्यावेळेस तुम्हाला फायदा होणार आहे. म्हणजे साधारणपणे जे डाळिंब उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी खास करून ज्यावेळेस तुम्हाला बहार धरायचंय त्यावेळेस तुम्हाला निमॅटोड नकोय, तर निमॅटोड नकोय त्याच्या 2 महिन्यापूर्वी तरी तुमच्या झेंडूची लागवड झाली पाहिजे. मग ती जर झाली तरच तुम्हाला ते शक्य आहे की तुमचं ते निमॅटोडचं प्रमाण कमी होईल. हा झाला एक दृष्टिकोन. दुसरा दृष्टिकोन असा आहे की ज्यावेळेस निमॅटोडच्या उद्देशाने आपण झेंडूची लागवड करतो त्यावेळेस आपल्याला झेंडूची दाटी पण तेवढी पाहिजे. म्हणजे डाळिंबाच्या 2 झाडांमध्ये किंवा झाडाच्या एका बाजूला इकडे एक आणि तिकडे एक रोप फक्त झेंडूचं लावलं तर काम होत नाही, बिलकुल काम होत नाही. त्यासाठी आपल्याला खूप साऱ्या प्रमाणात दाटी करून लागवड करणं गरजेचं आहे. आणि ती जर केली, जितका बेडवर जमिनीवरचा भाग तुम्ही कव्हर कराल झेंडूने, तेवढ्या भागातला निमॅटोड तुमचा दाबला जाईल, इतर भागातला दाबला जाणार नाही. तर ही एक दुसरी बाब यामध्ये लक्षात घेतली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपल्याला पुढे जाऊन याचं नियोजन ठरवलं पाहिजे. म्हणजे आता तुम्ही जो सांगितला तो दोन्ही, म्हणजे बेडवर लागवड करणं गरजेचं आहे त्यासाठी. दोन्ही डाळिंबाच्या बाबतीत जर विचार केला तर बेडवर लागवड करा, परंतु बेडवर शेतकऱ्यांकडून काय होतं की डाळिंबाचं एक झाड, समजा एक 5-7 वर्षाचा प्लॉट आहे, एक झाड, त्याच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला 2च रोपं लावली जातात झेंडूची. तसं न करता आपल्याला जास्तीत जास्त रोपं एरिया जेवढा जास्त कव्हर होत आहे चांगलं तेवढं असेल बेडवर. तर शेतकरी बंधूंना म्हणजे एक तेजस सरांनी या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर केली की झेंडू जे पीक आहे ते निमॅटोड कंट्रोल करण्यासाठी न वापरता निमॅटोडची तीव्रता कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. हे तेजस सरांनी आता आपल्याला क्लिअर या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पण एक स्पेसिफिक प्रजाती जी आहे तीच त्याच्यावर काम करते. सर्व जे काही मार्केटमध्ये उपलब्ध असणारे वाण जे काही झेंडू पिकाचे आहेत ते निमॅटोडवर काम करतीलच असं नाही. आणि दुसरी गोष्ट, जसं तुम्ही म्हटले की निसर्गामुळे, अतिवृष्टीमुळे खराब झाल्यानंतर मार्केट वाढतो, तर ते तर काही आपल्या हातात नाहीये, परंतु ते आपण जे काही सण आहेत त्याच्यानुसार बॅक कॅल्क्युलेशन करून जे काही पुनर्लागवड करायची आहे, जसं तेजस सरांनी सांगितले कोणत्या महिन्यात आपल्याला ती लागवड करणं गरजेचं आहे, त्या पद्धतीने तुम्ही तो हंगाम तुमच्या एरियानुसार निवडू शकता आणि तुमची जे काही झेंडूचे काही उत्पादन जे आहे तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या मार्केट रेट प्रमाणे तुम्ही घेऊ शकता. तर शेतकरी बंधूंनो, म्हणजे आता आपण हंगाम बघितला, पण तेजस सर मार्केटमध्ये विविध कंपन्यांच्या विविध जाती उपलब्ध आहेत आणि त्याच्यामध्ये पण काही जाती अशा आहेत की ते चांगलं बंपर उत्पादन देणाऱ्या जाती आहेत. तर म्हणजे हंगामानुसार काही जातीमध्ये बदल आहेत का
आहेत. आहेत. ओके, मग त्यानुसार कोणकोणत्या जाती म्हणजे हंगामानुसार आपण निवड करणं गरजेचं आहे? आता शेतकऱ्यांचा अनुभव म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं तर 5-6 वर्षापूर्वी पिवळ्या रंगाच्या झेंडूला फारशी अशी काही मागणी नव्हती. बरोबर आहे. परंतु कदाचित प्लॅस्टिकच्या फुलांनी लोकांना सवय लावली आणि पिवळा कलर सुद्धा लोकांना आवडायला लागला, ग्राहकांना, आणि मग पिवळ्या जातीची पण लागवड वाढायला लागली. मग आता आपल्याकडे 3 प्रामुख्याने जर प्रकार पाडले जे झेंडूच्या लागवड जी मोठ्या प्रमाणात होते त्यापैकी एक गावरान प्रकार आपण जो जेजुरी गोंडा म्हणतो तो आपण बाजूला केला. जेजुरी गोंड्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, कदाचित बऱ्याच शेतकऱ्यांना ही पण माहित असेल का दिवाळीचा दिवा पाहिल्याशिवाय त्याला फुलं पण येत नाही. म्हणजे तुम्ही लागवड कधी करा परंतु दिवाळीच्या वेळेलाच तिथपासून पुढे ते फुलं उमलायला चालू होतं. मग तो आपल्याला दिवाळी किंवा दसरा वगैरे तो टाइम त्याच्यामध्ये सापडतच नाही, तो हंगामच सापडत नाही तिथपासून पुढे. आता ज्या आपल्याकडे आहेत तर त्यामध्ये मग पिवळा कलर एक आहे, एक ऑरेंज कलर म्हणजे ज्याला नारंगी कलर म्हणतो तो एक आहे, आणि एक थोडासा गोल्डन कलर किंवा ज्याला आपण सोनेरी रंग म्हणतो. तर अशा पद्धतीने 3 वेगवेगळे प्रकार पडतात. मग जे लग्न सीझन मध्ये किंवा उन्हाळी हंगामामध्ये जी लागवड होते ज्याला आपण रब्बी आणि उन्हाळी लागवड म्हणू शकतो आणि खास करून महाशिवरात्रीची लागवड म्हणतो, तिथं पिवळ्या रंगाच्या फुलांना थोडीशी मागणी तुलनेने जास्त आहे. आणि तिथं पिवळ्या रंगाची फुलं लावण्याचा दुसरा एक फायदा असा आहे की पिवळ्या रंगाचे जेवढे काही झेंडूचे वाण आहेत तर ते रोगाला फार सहनशील नाही, म्हणजे थोडेसे लवकर बळी पडतात रोगाला. मग प्लॉट टिकण्याची जी काही त्याची जास्त कालावधी तर तो पिवळ्या झेंडूचा कमी आहे. मग ते जर तुम्ही महाशिवरात्रीच्या वेळेस वगैरे जर पिवळ्या झेंडूचा प्रेफर दिला तर निश्चितच तुम्हाला तो फायदा मिळतो. एक तर त्या फुलांना त्या कालावधीमध्ये मागणी आहे आणि जास्त कालावधीसाठी आपला प्लॉट टिकू शकतो. कारण का तर ते वातावरण आपल्याला कीड रोगासाठी फार पोषक नाही. आता जर तुम्ही ऑरेंज मध्ये गेले तर ऑरेंज किंवा जो गोल्डन आहे तर त्याला वर्षभर मागणी आहेच. आणि खास करून त्याची लागवड जर पावसाळा किंवा जे काही आपले आषाढी वारी म्हणू किंवा नागपंचमी म्हणू त्या दरम्यान जर असेल तर तुम्हाला त्याच्यात कीड रोगापासून तो फारसा बळी पडत नाही. त्याची जी काही क्षमता आहे प्रतिकारक शक्ती आहे तर ती ऑरेंजची तिथं जास्त आहे. मग त्या हंगामामध्ये तुम्ही ऑरेंजची लागवड करू शकता. आता आपल्या भागामध्ये जर आपण विचार केला तर शेतकरी 60-40 असा रेशो ठेवतात. म्हणजे साधारण 1 एकरला आपल्याला 6,000 पासून 8,000 रोपं लागतात. जिथं 6,000 रोपं लावायची तिथला शेतकरी 4,000 रोपं ऑरेंजची आणि 2,000 रोपं पिवळ्या झेंडूचे लावतात. आणि जिथं 8,000 रोपं लावायची तिथं 3,000 पिवळ्याचे आणि 5,000 ऑरेंजचे असंही नियोजन करतात. तर मग पिवळ्या रंगाचं उत्पादन तुलनेने कमी, ऑरेंजचं तुलनेने जास्त आहे. पण दोन्हींची लागवड करण्यामागचा उद्देश असा आहे की आपल्याकडे बऱ्याचशा भागामध्ये व्यापारी डायरेक्ट प्लॉटवर खरेदीला येतो. व्यापारी जेव्हा प्लॉटवर खरेदी आला तर कदाचित व्यापाऱ्याला दोन्ही रंगाच्या फुलांची गरज असते. मग त्या अनुषंगाने शेतकरी असं नियोजन करतात जिथं तुम्हाला बाजारपेठेत स्वतः माल पाठवायचा आहे तिथं फक्त तुम्ही ऑरेंज किंवा फक्त येलो किंवा फक्त गोल्डन अशा पद्धतीने नियोजन करू शकतात. यामध्ये कलकत्ता एक प्रकार येतो जिथं तुम्हाला स्टंप मिळतात, ते जर लावले तर त्याचे थोडीशी लावल्यापासून जास्त कालावधीनंतर फुलं मिळतात, म्हणजे साधारण 60 दिवस जायला लागतात. आणि जर तुम्ही रोपं लावली तर ती साधारण 35-40 दिवसात तुम्हाला फुलं द्यायला चालू होतात. मग अशा 2 पैकी एका गोष्टीचं तुम्ही नियोजन करू शकता. आता वाणांचं बोलाल तर यामध्ये इंडस सारखी कंपनी की जी खूप प्रचलित आहे आणि झेंडू पिकामध्ये इंडसचे विविध वाण आहेत, वेगवेगळे वाण आहेत. त्याच्या खालोखाल नामदारी असेल, त्याच्या खालोखाल सकाटा किंवा बाकीच्या भरपूर साऱ्या कंपन्या आहेत, त्यांचे वाण बाजारात प्रचलित आहे. ईस्ट वेस्टचे वाण प्रचलित आहे. एक एक करून जर आपण पाहिलं तर गोल्डन प्रकार किंवा ज्याला आपण नारंगी रंग म्हणतो तर त्या नारंगी रंगामध्ये सगळ्यात प्रचलित वाण अष्टगंधा आहे, जो इंडसचा अष्टगंधा आहे किंवा अष्टगंधा प्लस आहे. अष्टगंधा ऑरेंज कलरचा आणि अष्टगंधा प्लस येतो थोडासा गोल्डन कलरचा. अशा पद्धतीने ते फेमस आहे. इंडसचाच नवीन आलेला विजेता असेल किंवा ऑर्बिट असेल हेही ऑरेंज कलर मध्ये खूप प्रचलित आहेत. नामदारीचा फ्रेश ऑरेंज हा जो वाण आहे तोही बाजारामध्ये खूप चालतो. आणि ईस्ट वेस्टचा सुपर ऑरेंज हे जे वाण आहेत ते ऑरेंज प्रकारामध्ये आपण यापैकी एकाची निवड करू शकता किंवा याचं उत्पादन आपण चांगलं घेऊ शकता. येलो मध्ये जर गेले तर इंडसचा पितांबर असेल, इंडसचा मार्तंड असेल, हे बाजारामध्ये खूप प्रचलित किंवा चालणारे वाण आहेत. ईस्ट वेस्टचा सुपर येल्लो आहे, हाही बाजारामध्ये चालतो. नामदारीचा स्मार्ट येल्लो आहे, तोही बाजारामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने चालतो. तर यापैकी जो वाण आपल्याला आपल्या गरजेनुसार म्हणजे रोपांची संख्या आपण ठरवू शकतो आणि हंगामानुसार रंग आपण ठरवू शकतो आणि यापैकी एका वाणाची निवड आपण करू शकतो, जो शेतकऱ्यांचा अनुभव आहे की याच्यातून उत्पादन शेतकऱ्यांना चांगलं मिळालं. आणि मी जसा उल्लेख केला की इंडस सारखी कंपनी डेडिकेटेडली म्हणजे फुल टाइम फुलांच्या पिकाच्या याच्यावर फार मोठ्या प्रमाणात काम करते. तर त्यासारख्या कंपनीकडे जे वाण आहेत तर ते एकाहून एक सरस असे वाण आहेत. आपल्याला त्या कंपनीला प्रमोट करायचा उद्देश नाही, परंतु जे एकंदरीत त्या कंपनीचं काम चालतं तर ते फुलांच्या बाजूने खूप स्ट्रॉंग किंवा ज्याला आपण म्हणतो ना सक्षम असं काम आहे. निश्चितच म्हणजे शेतकरी बंधूंनो,
म्हणजे आपल्याला फुलाच्या कलरनुसार आपल्याला काही वाण निवडणं जे काय तेजस सरांनी सांगितलं, आणि हंगाम सुद्धा म्हणजे काही हंगामामध्ये म्हणजे महाशिवरात्री जर लागवड असेल त्या ठिकाणी जे काही पिवळे फुलं आहेत त्याला चांगली मागणी असते, आणि त्याप्रमाणे जर आपण वाण जर निवड केली तर निश्चितच आपला फायदा चांगला होऊ शकतो. तुमच्या विभागानुसार आणि तुमच्या मार्केटच्या नीडनुसार तुम्ही तुमची व्हरायटी निवडा, आणि आम्हाला कमेंटच्या माध्यमातून पण सांगा की तुमच्या विभागामध्ये तुम्ही कोणती व्हरायटी लावता. दुसरं, जसं 60-40चा रेशो जो तेजस सरांनी सांगितलाय, तुम्ही देखील मार्केट रेट चांगलं मिळण्यासाठी असे काही पद्धत वापरताय का, ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. तर तेजस सर, म्हणजे आपली हंगाम झाला, वाण निवड झाली, परंतु ज्यावेळेला आपल्याला लागवड करायची आहे तर त्यावेळेला आपल्याला रोपांचं सिलेक्शन, जसं आपण मिरची पीक असेल, टोमॅटो पीक असेल, याच्यामध्ये थोडीशी रोप सिलेक्शनला काळजी घेतो, तसं झेंडू पिकामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे का? गरजेचं आहे, खास करून ज्यावेळेस आपण महाशिवरात्र किंवा त्यापासून पुढची पुनर्लागवडीचा विचार करतो त्यावेळेस. कारण का, तर तो थोडासा उन्हाळ्याचा किंवा ज्याला आपण काय म्हणतो ना तापमानाचा कालावधी, आणि त्या कालावधीमध्ये जर तुम्ही रोप कमी वयाचं किंवा कोवळं रोप किंवा हार्डनिंग न झालेलं रोप निवडलं तर तिथं तुम्हाला समस्या येऊ शकते. परंतु जो पावसाळी हंगाम आहे, म्हणजे तुमची आषाढी वारीची लागण असेल किंवा नागपंचमीची असेल, रक्षाबंधनची असेल, तर त्यावेळेस तुम्हाला फारसे असं रोपाचं वय या गोष्टीकडे फारसं बघणं गरजेचं तितकंच नाही. कारण का, तर त्या वातावरणात ते रोप सूट होतं. आता दुसरी एक गोष्ट, ज्यावेळेस आपण रोप निवड करत असतो त्यावेळेस आपल्याला त्याचं कोकोपीट म्हणजे रोप बाहेर काढून पाहिजे का मुळी किती तयार झाली. 60% 70% मुळी तयार झाली ते रोप आपण लागवडीसाठी निवड करायची. पण जर त्याच्यापेक्षा कमी मुळी असेल तर थोडंसं आपल्याला पावसाळी हंगामात चालून जाईल, पण उन्हाळी हंगामात टाळायचे. आणि 80% जास्त भाग जर त्या मुळीने कव्हर केला असेल तर मग तिथं थोडीशी आपल्याला भीती आहे की ते रोप आपल्याला जादा वयाचं असू शकतं, आणि जादा वयाचं जर रोप लावलं तर मग आपल्याला त्याच्यातून लावल्यानंतर फारसं उत्पादन किंवा त्याच्यातून जे काही समस्या आहे तर त्या वाढू शकतात. तर रोपाच्या बाबतीत एवढी काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण पुनर्लागवड करतो त्यावेळेस फार काळजी घ्यावी लागते. पुनर्लागवडीनंतर बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की रोप कोलमडून पडलं, आणि मग शेतकरी भरमसाठ आळवणी किंवा मागडे बुरशीनाशक कीटकनाशक सोडत असतात. तर ज्यावेळेस आपल्याला उद्या समजा पुनर्लागवड करायची, तर आज आपल्याला पाण्यातून ठिबकमधून ज्या कीटकनाशकाचा चांगला दुर्गंध आहे असं एखादं कीटकनाशक सोडणं पाण्यातून गरजेचं आहे. म्हणजे जे कटवर्म सारखी समस्या आहे किंवा खोड कुरतडणारी जी आळी तर ती येणार नाही, आणि तेवढी एक काळजी आपल्याला फार प्रामुख्याने गरजेचं आहे. मग ही झाली रोपांची निवड किंवा जी पुनर्लागवडीच्या वेळेची दक्षता, यामध्ये आपण याचा विचार करू शकतो. निश्चितच. म्हणजे आता तेजस सर, आता आपण रोप निवड केली, चांगल्या पद्धतीचं रोप निवडलं, परंतु ज्यावेळेला आपल्याला लागवड करायची आहे तर आता काही शेतकरी बेडवर लागवड करतातच, परंतु फ्लड पाण्यामध्ये पण लागवड करतात आणि मल्चिंगवर पण लागवड करतात. तर मल्चिंगवर लागवड केल्यानंतर काही ऍडिशनल बेनिफिट पिकाला होऊ शकतो का? नक्कीच. ज्या शेतकऱ्यांना महाशिवरात्र किंवा ज्याला आपण रब्बी आणि उन्हाळी हंगाम म्हणतो तिथं मल्चिंगवर जे पुनर्लागवड आहे तर ती संयुक्तिक पण आहे आणि सोपी पण आहे त्यांना मल्चिंग टाकणं. परंतु आता ज्यांना आषाढी वारीच्या वेळेस पुनर्लागवडीचं नियोजन करायचं तर तिथं थोडीशी अडचण येऊ शकते की पावसाचं सतत पडणाऱ्या पावसामुळे बेड तयार करणं आणि त्या बेडवर मल्चिंग टाकणं हे थोडंसं अडचणीचं होऊ शकतं. जर आपल्याला पावसाने संधी दिली तर नक्कीच आपण मल्चिंगचा विचार केला पाहिजे. मल्चिंगमुळे आपले पाण्याची बचत होते, मल्चिंगमुळे आपल्याला अन्नद्रव्यांचा जो काही वापर आहे तर तो अतिशय योग्य पद्धतीने करता येतो. तणांची जी समस्या आहे तर ती मल्चिंगमुळे आपल्याला बऱ्यापैकी टाळता येते. लव्हाळा सोडून बाकीचं कोणतंही तण आपल्याला मल्चिंग मध्ये खाली जिवंत राहणार नाही किंवा ते टिकणार नाही. मल्चिंगमुळे अजून एक बेनिफिट होतो की जर अतिवृष्टी झाली तर ते पाणी जे साचतं, म्हणजे ज्याला आपण मायक्रो आणि मॅक्रो क्लायमेट म्हणतो, दोन्ही पिकाजवळचं वातावरण आणि मुळाजवळचं वातावरण, ह्या दोन्हींची काय म्हणतो ना सांगड बसत नाही, दोघींमध्ये फरक राहतो. आणि तो फरक राहिल्यामुळे बुरशी किंवा ज्या काही किडी असतील तर त्याही आपल्याला फार कमी प्रमाणात येतात. हे मल्चिंगचे फायदे नक्कीच आहेत. मल्चिंगचा वापर शक्यतो करावा. ठिबक आणि मल्चिंगवर बेड बनवून जर आपण हे करणार असाल, पुनर्लागवड करणार असाल तर साधारणपणे 4, 4.5, 5 किंवा 6 फुटापर्यंत आपण 2 बेड मधलं अंतर ठेवायचे. एकरी रोपांची संख्या 6,000 कमीत कमी आणि 8,000 जास्तीत जास्त. मग जर आपण फ्लडवर लागवड करत असू तर तिथं अंतर आपलं थोडंसं कमी राहील, म्हणजे साधारण 3-3.5 फूट बाय 1.5 फूट या पद्धतीने कदाचित 8-10 हजार रोपांची संख्या बसेल. आणि परत जर निमॅटोडच्याच उद्देशाने आपण करत असू तर जितकी दाटी आपल्याला करता येईल, जितकी जास्त रोपं लावता येईल तितकं आपल्याला निमॅटोडसाठी फायदेशीर ठरेल. तर शेतकरी बंधूंनो, आपण बघितलं म्हणजे मल्चिंगवर जर लागवड केली तर निश्चितच आपल्याला बरेचसे फायदे मल्चिंगच्या लागवडीचे आहेत, आणि त्याच्यानुसार आपलं उत्पादन देखील कसं चांगल्या प्रकारे वाढणार आहे ते तेजस सरांनी आपल्याला सांगितलं. पण तेजस सर, मग समजा आता आपल्याला मल्चिंगवर लागवड करायची असेल तर खतं हा पण खूप महत्वाचा मध्ये, बेडमध्ये आपल्याला जी काही खतं भरायची आहेत
तर ते आपण कोणकोणते खतं आपण भरणं गरजेचं आता आहे? याच्यामध्ये आपल्याला काळजी अशी घ्यायची की जर आपण महाशिवरात्र किंवा उन्हाळी हंगामात जर पुनर्लागवडीचा विचार करत असेल तर थोडासा खतांचा वापर वगैरे आपण अतिरिक्त जरी असला तरी तो चालून जाईल, कारण त्या वातावरणामध्ये झाडाच्या वाढीसाठी फार पोषक वातावरण नसतं. मग त्यावेळेस आपल्याला समस्या फार येणार नाही. पण जर आपण जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरच्या हंगामामध्ये जर पुनर्लागवड करणार असेल तर आपल्याला मर्यादित खतांचं नियोजन बेडमध्ये ठेवायचं. बरोबर. मग त्यामध्ये आपण काय ठेवायचं, सिंगल सुपर फॉस्फेट हे संयुक्तिक आहे, त्याच्यासोबत सल्फर, त्याच्यासोबत पोटॅश एवढे आपण नियोजन ठेवू शकतो. आणि सेंद्रिय खतामध्ये जर आपल्याकडे शेणखत असेल तर शेणखत, निंबोळी पेंड असेल तर ते अतिशय चांगलं, त्याच्यासोबत कोंबड खत असेल तर ते वापरू शकतो, किंवा आपलं संचार सारखं जे की सेंद्रिय घटकांनी युक्त आणि त्याच्यामध्ये जीवाणूजन्य जीवाणू जे आहेत पिकाला नत्रस्फुरत पालाश मिळून देणारे, तर त्यांचाही आपल्याला फायदा होतो. तर अशा पद्धतीने आपल्याला बेड भरणं गरजेचं आहे. हे जर नियोजन आपण उन्हाळी हंगामात करत असेल तर मग सिंगल सुपर फॉस्फेट ऐवजी आपण DAP असेल किंवा 10-26-26 असेल किंवा जे आपलं 20-20-0 असेल तर या खताचा वापर आपण बेड भरण्यासाठी करू शकतो. आणि जर आपल्याकडे ठिबक आहे तर ठिबकने आपल्याला नियोजन पुढचं चालू ठेवायचे. तर ते साधारणपणे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये उन्हाळी हंगाम असेल तर आपण 19-19चा वापर चालू ठेवून तो स्टार्टर ग्रेड आहे, जोपर्यंत फुलं दिसत नाही तोपर्यंत 19-19, त्यानंतर आपल्याला 12-61, 13-0-45 आणि शेवटच्या टप्प्यात 0-52-34 असा वापर करायचा आहे. आणि ते जर आपण पावसाळी हंगामात करत असेल तर सुरुवातीला 19-19 न देता 12-61 किंवा 0-52-34 ने आपल्याला सुरुवात करायची आणि टप्प्याटप्प्याने मग 13-0-45 असेल, परत 0-52-34 असेल, 0-30-35 सारखा स्पेशालिटी ग्रेड असेल किंवा 0-42-47 सारखा ग्रेड असेल, जिथे आपल्याला फुलांची संख्याही चांगली मिळते आणि त्याचं गुणवत्ताही चांगली मिळते. तर अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करावं लागतं. आता झेंडू पिकामध्ये हे सगळं करत असताना हे फुलपीक आहे, म्हणजे हे सुगंधी पीक आहे, तर याचा अर्थ असा की याला सल्फरची गरज चांगल्या पद्धतीने लागते. मग जर आपण उन्हाळी हंगामात लागवड करत असेल, बेडमध्ये नाही भरले तर आपण गरजेनुसार 1-1.5 किलो सल्फर जे ते 15 ते 21 दिवसांनी ठिबकद्वारे सोडू शकतो. आणि जर पावसाळी हंगामात आपण लावणार असताना तर मग त्यावेळेस आपण बेडमध्ये सल्फर भरू शकतो आणि ठिबकद्वारे सुद्धा त्याचा वापर वेळच्या वेळी करू शकतो. याच्या व्यतिरिक्त पिकामध्ये हिरवेपणा टिकण्यासाठी आपण मॅग्नेशियम सल्फेटचाही वापर साधारणपणे दर 15 दिवसांनी 5-5 किलो मॅग्नेशियम सल्फेटचा वापर केला पाहिजे. आणि मग राहिलं काय तर मग कॅल्शियम, जे की आपल्या पिकाची चांगली काय म्हणतो ना पेशीभित्तिका बनण्यासाठी, पीक रोग प्रतिकारक्षम राहण्यासाठी आपण कॅल्शियमचा वापर, कॅल्शियम नायट्रेट असेल किंवा बाजारामध्ये चिलेटेड कॅल्शियम असेल किंवा ऑक्साईड फॉर्म मधलं कॅल्शियम असेल, तर हे साधारणपणे 21-25 दिवसांनी आपल्याला त्याचे डोस जे 3 ते 4 वेळा आपल्याला याचा वापर करायचा आहे. कॅल्शियम सोबत आपण बोरॉनचाही वापर सांगतो शेतकऱ्यांना. फुलपीक असल्यामुळे बोरॉनचाही तिथं महत्वाचा रोल आहे फुलपिकासाठी. आणि जे सूक्ष्म अन्नद्रव्य, मग त्याच्यात झिंक असेल, फेरस असेल, मॅंगनीज किंवा मॉलिब्डेनम यासारखे जे सूक्ष्म अन्नद्रव्य ते फवारणीच्या माध्यमातून आपण साधारणपणे महिन्यातून एखादी जी फवारणी होती, मग कीटकनाशक बुरशीनाशक सोबत असेल किंवा फक्त मायक्रोन्युट्रिएंट किंवा ज्याला आपण सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो त्याचे आपण करू शकतो, जेणेकरून आपल्या पिकाला संतुलित असं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपण देऊ. परंतु काळजी एवढीच घ्यायची की त्याच्या पेऱ्यातलं अंतर कमीत कमी राहील, जेणेकरून झेंडूच्या ज्यावेळेस वाढ विस्तार चांगला होतो त्यावेळेस झेंडूच्या फांद्या तुटणार नाही, त्या बळकट राहतील. त्या बळकट राहाव्यात म्हणून आपल्याला नत्रयुक्त खतं सुरुवातीला कमी आणि एकदा फुलं चालू झाल्यानंतर नत्रयुक्त खतांचा वापर आपल्याला गरजेनुसार वाढवत जाऊन आपल्याला याचा आहार व्यवस्थापन चांगलं करायचं. रोग किडीवरती आपण नंतर नियोजन करू शकतो फवारणीच्या माध्यमातून, परंतु झाड सशक्त करण्यासाठी एक अन्नद्रव्य हा खूप महत्वाचा रोल प्ले करत असतं. त्याच्यामुळं लागवडीपासूनच हे अन्नद्रव्य व्यवस्थापनावर आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. ते तेजस सरांनी आपल्याला सविस्तर या ठिकाणी सांगितलेलं आहे. तेजस सर, आता अन्नद्रव्य व्यवस्थापन तर झालं, परंतु मला असं वाटतं झेंडू पिकामध्ये रोग आणि कीड यांची देखील समस्या असते. म्हणजे भाजीपाला पिका सारखी नाही, परंतु काही मेजर कीड किंवा रोग जे आहेत ते झेंडू पिकामध्ये उत्पादन कमी करण्यास कारणीभूत ठरतात. नक्कीच माझा असं म्हणणं आहे की भाजीपाला पिकापेक्षा जास्त कीड रोग येतात. कारण असं का बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती ते ट्रॅप क्रॉप म्हणजे काय, सापळा पीक म्हणून झेंडूची निवड करतात. कारण का तर त्यांनी लावलेलं टोमॅटोमध्ये किंवा त्यांनी लावलेले इतर काही वांगी, मिरची सारखं पीक असेल तिथं कीड न येता पहिली झेंडूकडे. म्हणजे याचा अर्थ काय की झेंडू हे पीक किडीला आकर्षित करतं, रोगाला आकर्षित करतं. म्हणजे याच्यावर आपल्याला काळजी घेणं, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो अतिरिक्त खर्च नाही, परंतु दक्ष राहणं गरजेचं आहे. वेळच्या वेळी प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंट. अगदी बरोबर. आणि दुसरं असं काही याच्यातले बरेचसे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना फक्त पीक फेरपालट हा उद्देश असतो. मग कदाचित आपण सांगितलेलं अन्नद्रव्य व्यवस्थापन सुद्धा तितका पण ते खर्च करू शकत नाही. मग त्यांचा उद्देश असतो की मी जे माझं आधीचं पीक गेलंय त्याच्यामध्ये मी भरपूर खतं वापरली, मग त्याचाच उपयोग याला व्हावा.
तर त्या अनुषंगाने मग त्या शेतकऱ्यांनी विद्रव्य खतं आणि जी काही आपली रासायनिक खते ही टाळून जर जीवाणूजन्य खतं जर दिली तर त्यांचं पीक तिथं तग धरू शकतं. परंतु अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा संबंध मग आपल्या रोगाशी, पिकाच्या रोगाशी येतो. पिकावर जे रोग किंवा कीड येणार आहे तर मग तिथं अन्नद्रव्य जर आपले सक्षम नसतील आणि संतुलित नसतील तर तिची समस्या वाढणार आहे. आणि हा गोष्ट लक्षात घ्या, झेंडू हे सापळा पीक आहे, म्हणजे झेंडूवर येणारी कीड किंवा रोगांची संख्या ही चांगल्या पद्धतीने आहे. फक्त याची आपल्याला वेळोवेळी काळजी घ्यायची. मग सुरुवातीच्या अवस्थेमध्ये नागाळी ही समस्या फार मोठ्या प्रमाणात येते. पुनर्लागवड झाली की लगेच आपल्याला ती समस्या जाणवते. मग जिथं नागाळीसाठी लोकांकडे निंबोळी अर्क हा सगळ्यात स्वस्त आणि चांगला पर्याय. निंबोळी अर्काचा जर वापर केला तर आपण नागाळी टाळू शकतो. झेंडू पिकावर हिरवे तुडतुडे ही समस्या येते की ज्यामुळे झेंडूचं जे काही पान आहे तर पानाच्या ज्या कडा आहेत त्या साधारण पिवळसर किंवा तपकिरी झालेल्या दिसतात. मग त्या कडा पानांच्या ज्या आहेत तर त्याचा रंग बदलला की समजून घ्यायचं की हिरवे तुडतुड्यांची समस्या आहे. हिरव्या तुडतुड्यांसाठी आपल्याला रस शोषक कीड जी आहे तर तिचं व्यवस्थापन करायचे. उन्हाळी हंगामामध्ये जर लागवड असेल तर पांढऱ्या माशीची समस्या मोठ्या प्रमाणात येते. आणि फुलांच्या अवस्थेमध्ये फुलकिड्यांची समस्या, फुलकिड्यांची अवस्था आली की पानाचा आकार जो आहे तर तो एकसारखा न राहता थोडासा वेडावाकडा होतो किंवा ज्याला आपण काय म्हणतो ना पिळ बसल्यासारखं पान होतं. तर त्या फुलकिड्यांसाठी असेल किंवा तुडतुडे असतील किंवा पांढरी माशी असेल याच्यासाठी रस शोषक किडींचं जे काही नियोजन आहे त्याच्यावर आपल्याला भर देणं गरजेचं आहे. नागाळीसाठी जे निंबोळी अर्क आपण सांगितला होता तो ह्या किडींवरही थोड्याफार प्रमाणात काम करेल. परंतु याच्याही व्यतिरिक्त आपल्याला काही कीटकनाशकांची वापर इथं करणं गरजेचं आहे. आता झेंडू या पिकाला सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्डकडे कोणतंही कीटकनाशक रिकमेंडेड नाही. पण शेतकऱ्यांच्या अनुभवाप्रमाणे जर आपल्याकडे नागाळी असेल तर ॲबॅमेक्टिनचे रिझल्ट त्यांना चांगले आलेले आहेत. मग त्या ॲबॅमेक्टिन हा घटक नागाळी सोबतच अजून फुलकिड्यांवरही चांगला काम करतो किंवा लाल कोळी यावरही चांगला काम करतो. तर मग या 3 किडींसाठी आपल्याला ॲबॅमेक्टिन हा पर्याय. हिरवे तुडतुडे असतील, पांढरी माशी असेल याच्यासाठी फ्लोनिकॅमाइड चांगला काम करतो. सोबतच जो आपला डिनोटेफिरॉन आहे तोही घटक चांगला काम करतो. परंतु सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्डकडून याला मान्यता नाही. हे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत किंवा शेतकऱ्यांनी घेतलेले याची उपयुक्तता आहे आणि तीच आपण या ठिकाणी मांडतोय. फुलकिड्यांची जी समस्या आहे त्याला ॲबॅमेक्टिन सोडून मग काय तर जी आळीसाठी चालणारे कीटकनाशक आहेत. मग आळीमध्ये जी झेंडूमध्ये वेगवेगळ्या आळी, उंट आळी वगैरे येत असते, पाणी खाणारी आळी येत असते. मग त्या आळीमध्ये फुलांच्या अवस्थेमध्ये खास करून आळीला दक्ष राहावं लागतं. मग जेणेकरून आपल्या फुलांमध्ये ती आळी राहणार नाही. मग इमामेक्टिन बेन्झोएट असेल किंवा थायमिथोक्झाम आणि लॅम्बडा सायलोथ्रिन एकत्र असलेलं घटक असेल किंवा जे आपलं फ्ल्युबेंडामाइड आणि थायक्लोप्रिड हा एकत्र घटक असलेलं मॅग्ना कीटकनाशक असेल, ते ही सगळी जी काही कीटकनाशक आहेत CIB रिकमेंडेड जरी नसली तरी याचाही जो काही रिझल्ट आहे तो शेतकऱ्यांना चांगला आलाय. मग आळी आणि थ्रिप्ससाठी आपण एकच नियोजन करू शकतो. लाल कोळीची समस्या ही उन्हाळी हंगामामध्ये म्हणजे जी शिवरात्रीला वगैरे लागवड आपण केली तर त्यामध्ये आपल्याला जास्त जाणवणार आहे. मग तिथं आपल्याकडे ॲबॅसिन हा पर्याय आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून बाजारामध्ये ओमाइट सारखे जे काही कोळीनाशक आहे त्यांचाही वापर आपण करू शकतो. मग हे झालं कीड व्यवस्थापनामध्ये रस शोषक कीड असेल किंवा आळी सारखी समस्या असेल. झेंडूमध्ये जर रस शोषक कीड वेळेच्या वेळी नियंत्रणात नाही आणली तर तिथेही आपल्याला व्हायरस सारख्या समस्या जाणवतात किंवा झेंडूची फुल पानांची जी काही साईज बारीक ती छोटी छोटी होत जातात, गुच्छासारखी साईज बनते आणि मग ही समस्या जाणवल्यानंतर एकंदरीत उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो. या ज्या काही किडी आपण पाहिल्या रस शोषक असतील किंवा आळीवर्गीय असतील तर या उत्पन्नावर परिणाम करतात पण आपल्या फुलांच्या गुणवत्तेवर पण करतात. त्या अनुषंगाने आपल्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर केली पाहिजे. आणि जे आपण सापळे सांगतो शेतकऱ्यांना लावायला तर आपण जर पिवळे आणि निळे चिकट सापळे लावले तर आपल्याला किडींचं निरीक्षण करणं सोपं जातं. कोणती किडी येते आणि कोणत्या किडीचं प्रमाण किती त्यानुसार आपल्याला कीटकनाशक निवडणं संयुक्तिक ठरतं. मग त्यासाठी हे सापळे लावणंही खूप गरजेचं आहे. जिथं आपण पूर्ण वेळ झेंडूचं शेतीचं नियोजन करतोय आणि आपल्याला बाजारपेठेमध्ये झेंडूचे फुलांचे चांगले विक्री करायचा उद्देश असेल तिथं आपल्याला हे एकात्मिक व्यवस्थापन करणं फायदेशीर ठरतं आणि ते गरजेचं असतं. ते सर किडींचा प्रादुर्भाव ठीक आहे, परंतु मला असं वाटतं झेंडू पिकामध्ये एक महत्वाची समस्या जी पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये येते म्हणजे फुलांमध्ये पाणी साचून राहतं आणि त्याच्यामुळं फुलं सडण्याचं प्रमाण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. तर ही एक तर समस्या आहे रोगाची. पण याच्या व्यतिरिक्त काही अजून रोग झेंडू पिकामध्ये येतात का? आहेत ना. जसं की तुम्ही उल्लेख केला जे पावसाळ्यामध्ये टीक पडण्याची जी समस्या शेतकरी त्याला टीक मानतात. फुलांवर टीक पडते किंवा पानांवर, म्हणजे पहिली तर खरं तर ती पानावर येते आणि नंतर ती फुलांवर जाणवते. मग ते बुरशीजन्य रोगाची समस्या आहे. पर्पल ब्लॉच किंवा ज्याला आपण करपा म्हणतो, जांभळ्या रंगाची पानं झालेली, तर तो करपाही मोठ्या प्रमाणात झेंडूवर येतो. नागाळीचा प्रादुर्भाव वाढला तरी ते पान करपत चालतं आणि नंतर तेही करप्यात त्याचं रूपांतर होतं. ती एक समस्या येते. त्यानंतर बॅक्टेरियल जो समस्या आहे म्हणजे त्याला काय म्हणतो आपण जीवाणूजन्य करपा म्हणतो, तर तोही झेंडू पिकामध्ये आढळतो. आता यातला जो पहिला तुम्ही उल्लेख केला की फुलामध्ये पाणी साचून राहतं. आता ज्यावेळेस झेंडू पिकाचं आपल्याला तोडणी करायची
तर साधारणपणे 4-6 दिवस आधी जर आपल्याकडे चांगला मोठा पाऊस झाला असेल एखादा आणि जर पाणी साचून राहिलं असेल तर त्याला एकदम सोपा आणि काय म्हणतो आपण त्याला स्वस्तातला उपाय, फक्त इथं आपल्याला मजुरी जास्त लागते किंवा मेहनत जास्त आहे, परंतु खर्च तुलनेने खूप कमी. म्हणजे आपल्याकडे चांगल्या दर्जाचं जे स्प्रेडर किंवा स्टिकर असतं तर त्याचा आपण उपयोग करू शकतो. जसं की वेट सील प्लस आहे, बाजारामध्ये ऍप्साइटी आहे किंवा सिलवेट गोल्ड आहे. तर यासारख्या जे काही स्प्रेडर आहेत तर या स्प्रेडरचा उपयोग आपण 1 लिटरला फक्त 0.25 मिली घेऊन आपण झेंडूवर फक्त त्याची फवारणी करू शकतो. हे जर का त्या फुलाच्या सानिध्यात गेलं हे फवारणी, तर त्या फुलामधलं पाणी निथळून जाण्यास मदत होते. आणि ही प्रॅक्टिस काय फक्त झेंडूत नाही, तर आपण जे काही क्रिकेटचे ग्राउंड पाहतो किंवा फुटबॉलचे ग्राउंड पाहतो तर त्या सगळ्या ग्राउंडवर अशा पद्धतीचं नियोजन केलं जातं, जेणेकरून त्या जे काही लॉन आहे म्हणजे ती जी काही हरळ आहे त्याच्यावर पाणी साचून राहणार नाही, ते पाणी खाली. तर ती प्रॅक्टिस आपण झेंडूमध्ये करू शकतो आणि ती मला वाटतं तुलनेने कमी खर्चिक आहे आणि आपलं होणारा जो काही तोटा आहे तर तो टाळण्यासाठी ही महत्वाची. मग एखादा मोठा पाऊस होऊन गेला की आपल्याला दुसऱ्या दिवशी हे नियोजन करायचं. जर कदाचित परत हे नियोजन केल्यावर परत एखादा पाऊस आला तर गरजेनुसार आपल्याला दुसऱ्यांदाही करावं लागेल. एकरचा खर्च कमी असेल, फक्त मजुरीचा आपल्याला इथं मेहनत लागेल. याच्यामुळे आपल्याला टीक पण टाळते, म्हणजे जे पाणी साचून राहिल्यामुळे जी बुरशीची समस्या येते ती टाळते. जर समजा ती बुरशीची समस्या असेल, मग याला बुरशीनाशकांमध्ये पण सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्डकडे कोणते बुरशीनाशक याच्यासाठी नोंदणीकृत नाहीत. मग आपल्या शेतकऱ्यांच्या अनुभवाप्रमाणे आपण कॉपरयुक्त जे बुरशीनाशक आहेत तर त्याचा किंवा जे काही कार्बनडायझिम मँकोझेब किंवा ज्याच्यामध्ये मँकोझेब घटक आहे M45 सारखे जे बुरशीनाशक आहे याचा वापर आपण पावसाळी हंगामामध्ये करू शकतो. कारण का, हे संपर्कजन्य पद्धतीने काम करतात. पावसाळी वातावरणामध्ये ज्यावेळेस पावसाचं प्रमाण सतत असतं त्यावेळेस जे काही संपर्कजन्य बुरशीनाशक आहे त्यांचे आपल्याला प्रतिसाद चांगला मिळतो. मग त्यामध्ये आपण M45 कॉपरयुक्त बुरशीनाशकांचा तिथं वापर करू. जर आपल्याला वातावरण चांगलं असेल, अतिशय स्वच्छ सूर्यप्रकाश असेल, तर त्या परिस्थितीमध्ये आपण ॲझोक्सिस्ट्रॉबिन टेबुकॉनिझोल असेल, ॲझोक्सिस्ट्रॉबिन डायफेनकॉनिझोल असेल, ॲझोक्सिस्ट्रॉबिन क्लोथिएनिडिन असेल, तर यासारख्या बुरशीनाशकांचा वापर आपण तिथं करू शकतो, जेणेकरून वातावरण थोडंसं चांगलं आहे, सिस्टेमिक जे बुरशीनाशक आहे त्यांना तिथं काम करायला संधी मिळते. आणि जे जीवाणूजन्य सारखी समस्या आहे तर आपल्या फवारणीच्या वेळापत्रकामध्ये एखाद्या दुसऱ्या वेळेस आपल्याला जे की कासुगामायसिन असेल किंवा व्हॅलिडामायसिन असेल यासारखे अँटीबायोटिक आपल्याला प्रतिबंधात्मक स्वरूपात एखादी दुसरी फवारणी त्याची करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला जे जीवाणूजन्य समस्या आहे तर त्या टाळता येतील. आता यापैकी कोणतेही कीटकनाशक बुरशीनाशक सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्डकडे नोंदणी नाही, परंतु शेतकऱ्यांचा अनुभव म्हणून आपण या ठिकाणी सांगतोय. शेतकऱ्यांचे या उन्हे वेगळे काही अनुभव असतील किंवा चांगले अनुभव असतील तेही शेतकरी आपल्यापर्यंत सांगू शकतात. ते सर, म्हणजे आता आपण रोगांविषयी माहिती घेतली आणि जो महत्वाचा प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांचा की फुलांमध्ये पाणी जे साचून राहतं ते कशा पद्धतीने आपण घालू शकतो याचं म्हणजे चांगलं सोल्युशन आपल्याला तेजस सरांनी या ठिकाणी दिलेलं आहे. पण तेजस सर, काही वेळेला काय होतं, फुलांची जी काही संख्या आहे म्हणजे काही प्लॉटमध्ये अन्नद्रव्याचं व्यवस्थापन सुरुवातीपासून जर चांगलं झालं नाही तर फुलांची संख्या जी आहे ती तेवढ्या प्रमाणामध्ये मिळत नाही. मग त्यासाठी काही वरून आपण स्प्रे वगैरे रिकमेंडेशन करू शकतो का? याची गरज पडते. आता जर उदाहरण द्यायचं झालं की शेतकऱ्यांनी जर लागवड समजा उदाहरणार्थ आषाढी वारीच्या वेळेस केलेली आणि त्यांच्या फुलांचा बाजारामध्ये नवरात्रीच्या आसपास फुलं बाजारात न्यायची. आता ही जी कालावधी आहे तर त्यावेळेस काय होतं की शेतकरी सुरुवातीला एखादा दुसरा तोडा करतात. एकतर पहिले फुलांची संख्या वाढवण्यासाठी पहिलं काम करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस पुनर्लागवड आपण करतो त्यावेळेस जी पहिली कळी येते तर ती पहिली कळी थोडंसं शेंड्यासह खोडायची. ती कळी अगदी छोटी असताना खोडायची. ती जर खुडली तर काय होतं, फांद्यांची संख्या वाढते. बरोबर. फांद्यांची संख्या वाढल्यानंतर ऑटोमॅटिक जेवढ्या फांद्या येतील तेवढी फुलं आपल्याला लागतात. मग तेवढ्या फुलांची संख्या आपल्याला मिळते. आणि जर फांद्यांची संख्या आपण वाढून घेतली तर पहिलं फुलांची संख्या वाढायला एक काम झालं. दुसरं असं असतं, जे मी परिस्थिती सांगितली की पुनर्लागवडीनंतर आपण तोडणी कधी करणार आहे, तर दसरा येईपर्यंत वाट पाहिजे किंवा दिवाळी येईपर्यंत वाट पाहिजे. मग ते 2-2.5 महिने तोडणी करत नाही. आणि मग ज्यावेळेस एका ठराविक वजनाची फुलं झाडावर बनली की मग छोट्या फुलांना पोचण्यासाठी परिस्थिती राहते. तर त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना असंही नियोजन करू शकतो, एकाच झाडावरून साधारणपणे 2-3 जी मोठी फुलं आहेत एकदम ठोकळ फुलं, तर ती जर आपण झाडावरून तोडली आणि ती बाजारात विकली तर जे मागे राहिलेली छोटी फुलं आहेत परंतु त्यांची संख्या जास्त आहे त्यांना वाढीसाठी वाव मिळेल. मग त्यासाठी ते एक नियोजन शेतकरी करू शकतात. मग त्या परिस्थितीमध्ये आपण पूर्ण 1 एकर समजा लागण केलेला प्लॉट आहे आपला, 1 एकर मधून आपण फार 1 टन फुलं नाही तोडणार, पण कमीत कमी 50-100 किलो जरी फुलं त्या झाडावरून वेगळी केली तर त्याचा फायदा आपल्याला पुढच्या फुलांची साईज मिळण्यासाठी होऊ शकतो, त्याचा आकार आणि त्याची गुणवत्ता वाढण्यासाठी होऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त काय करू शकतो, ज्यावेळेस फुलं उमलायच्या परिस्थितीमध्ये असतात त्यावेळेस आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं एखादं समुद्री शेवळे अर्क, चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आणि विद्रव्य खतामध्ये 13-0-45 सारखं घटक आपण फवारणीद्वारे देऊ शकतो. हे फुलं उमलण्याच्या आधी. जर फुलं उमललेली असतील तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट याचाही डाग येऊ शकतो,
त्याच्यानंतर समुद्री शेवळे अर्कचाही डाग येऊ शकतो. मग त्या केसमध्ये आपण अॅमिनो ऍसिड असेल किंवा जे काही आपलं प्रोटीन हायड्रोजिलेट सारखे घटक असतील तर यांची फवारणी करू शकतो, किंवा जे आपलं जिब्रेलिन सारखे घटक असतील तर त्याचं फवारणीच्या माध्यमातून व्यवस्थापन करू शकतो. मग ज्यावेळेस फुलं साधारण उमलली त्यावेळेस आपण ती दुसरी फवारणी घेऊ, आणि ज्यावेळेस फुलं हिरवीच आहेत परंतु काळे आहेत त्यावेळेस पहिली फवारणी घेऊ, असं जर नियोजन केलं आणि मोठी फुलं झाडावून काढण्याचं जर सातत्य ठेवलं तर ह्या छोट्या फुलांना संधी मिळेल आणि ती फार मोठ्या संख्येने आणि फार मोठ्या वजनाने आपल्याला मिळू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला हे नियोजन करावं. शेतकरी बंधूंनो, म्हणजे आपल्याला फुलांची संख्या वाढवायची असेल किंवा जी असलेली फुलं जी आहेत त्याची साईज जर बनवायची असेल तर तेजा सरांनी 1-2 गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तर त्या गोष्टी तुम्ही जर केल्या तर निश्चितच तुमच्या पण झेंडू पिकामध्ये फुलांची संख्या वाढण्यासाठी आणि चांगलं उत्पादन येण्यासाठी मदत होणार आहे. शेतकरी बंधूंनो, आज आपण ह्या ठिकाणी म्हणजे एक वेगळ्या विषयाकडे आपण वेगळ्या पिकाविषयी आपण सविस्तर चर्चा जी आहे ते तेजा सरांकडून आपण जाणून घेतलेली आहे. शेतकरी बंधूंनो, जर तुम्हाला चांगलं उत्पादन जर घ्यायचं असेल तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही जर सुरुवातीपासून जर केल्या तर निश्चितच तुम्ही झेंडू पिकाचं चांगलं उत्पादन घेऊ शकता आणि तुमच्या एरियाच्या मार्केटनुसार तुम्ही एक आर्थिक उत्पादन जे आहे ते आपल्या झेंडू पिकामधून निश्चितच मिळू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला कमेंटच्या माध्यमातून निश्चित कळवा, आणि इतर आपले काही झेंडू उत्पादक शेतकरी आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या झेंडू पिकाचं चांगलं उत्पादन घेण्यासाठी ही माहिती जी आहे ती उपयुक्त ठरणार आहे. तुम्ही जर अजून आमच्या ॲग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनेलला किंवा इंस्टाग्राम असेल फेसबुकला लाईक केलं नसेल तर जरूर लाईक करा, आणि हा जो काही आमचा ॲग्रोस्टारचा यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ आहेत, एक तांत्रिक व्हिडिओ आपण म्हणू शकतो की जेणेकरून आपलं जे काही आपण रेग्युलर बेसिसवर जे काही उत्पादनाची प्रॅक्टिस करत असतो त्याच्या व्यतिरिक्त काही एक तांत्रिक बाबी ज्या आपण जर समजून घेतलं तर निश्चितच आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो. असे व्हिडिओ आम्ही वेळोवेळी ॲग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनलवर आम्ही पोस्ट करत असतो. त्याचा तुम्हाला आणि इतर शेतकऱ्यांना देखील फायदा होईल. धन्यवाद सर.